नमस्कार मंडळी, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. परत एकदा म्हणण्यापेक्षा आता आपला दुसराच आहे ना व्हिडिओ. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि हिरूचं म्हणजे खरं तर यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून तिला असं म्हणजे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती का आपण चुलीवरती काहीतरी बनवून खाऊ. पण आम्ही प्लॅन पण केला होता, पण आता खरंच खूप अंधार झाला आहे, त्याच्यामुळे मग आम्ही इथं आलो. इथं शेगडीवरती म्हटलं करू. आम्ही साधा सिंपलच बेत केला होता, मॅगी आणि चहा असा होता. पण हिरू शाळेतून आली 5:15 5:30ला. मग ती पुढं आवरता हे करता 6:30 वाजलेत आत्ता. पण बराच अंधार झालाय, म्हणजे लय अंधार झाला, त्याच्यामुळे मग आम्ही आतमध्ये आलो. कारण आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचं खूप प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळे बाहेर मुलांना घेऊन करणं खूप म्हणजे अवघड जातं. आणि म्हणलं नको रिस्क काही, म्हणजे करायला जायचं आपण एक आणि खायचं दुसरंच. तर मग आता आम्ही इथं आलोय आणि आता आम्ही मॅगीचा बेत करणार आहे. आणि आता मॅगी करून झाली की मग चपात्या वगैरे आहेत मी बनवलेल्या, म्हणजे मी अगोदरच बनवून ठेवला होता स्वयंपाक. आमचा प्लॅन होता मॅगी बनवण्याचा म्हणून. पण मग आता मॅगीच बनवू. तर हिरू हाय कर, आता मी मॅगी बनवते. तोडू नका ना मॅगी. भाजला बाई नाही पण दे मम्मी के पास. दे मम्मी मम्मी हे दे थोडं दे. मी देणार आहे ना. याच्या पुरते हिरू भांडण करू नको, सांगता त्याच्यात मसाला घातला दे. तर आम्ही मॅगी बनवताना ना म्हणजे याच्यामध्ये मसाला असतो, दाखव हिरू. हा असा मसाला असतोय, पण आम्हाला जास्त स्पायसी मॅगी आवडती, त्याच्यामुळे मग आम्ही दुसरा पण हा मॅगी मसाला घेऊन आली. हिरूच आली घेऊन शाळेतून आल्यानंतर. आणि तिची खूप दिवसापासून इच्छा होती का आपल्याला चुलीवरचं काहीतरी बनवलेलं खायचंय, म्हणजे ते चुलीवरती चिकन विकन बनवतात ते व्हिडिओ खूप आवडतात. आणि तिची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती का काहीतरी बनवून खायचंय. पण खरं तर म्हणजे वेळच भेटत नव्हता म्हणजे असं काही बनवायला. पण आज शेवटी भेटला होता. पण आता 6:30 वाजलेत, पण लय अंधार झालाय, त्याच्यामुळे म्हटलं नको उगाच म्हणजे थोडंसं ह्याच्या पायी बिबट्याचं वगैरे म्हणजे खूप भीती असते. आणि आमच्या घरा पुढून आम्हाला बऱ्याच वेळा तो जाताना दिसला, तर त्याच्यामुळे म्हटलं नको काही प्रॉब्लेम. तर मी आता ही एकच पुडी टाकणार आहे बरं का मसाल्याची, आणि मॅगी शिजायला टाकणार आहे, आणि मग बाकीच्या पुड्या नंतर टाकणार आहे. तर मी सगळं सामान म्हणजे घेऊन आम्ही बाहेरच तिथंच हे केलं होतं. पण ते सगळं सामान बाहेर आणता वगैरे सगळं ते चुलीला 6 विटा घेऊन येता करता, आणि थोडंसं सरपण पण मी आणायला गेले होते. आणि तेवढं करेपर्यंत 6:30 वाजले. आणि आता खूप अंधार झालाय, म्हणजे एवढे नाही वाजले, पण अंधार झाल्यामुळं भीती वाटायला लागली. तर चला आता हे पाणी उकळतंय. बस मामी मॅगी पटापटा म्हणजे बस ना. नाही बघ ना. आपली मॅगी पटापट बनून झाली असती तिथं, पण आपल्याला खायला लय वेळ लागला असता. आणि खाऊन परत मग चहा ठेवणं, मग चहा पिण्यापर्यंत जवळजवळ आम्हाला 7:30 वाजलेच असते. नक्की तासभर तर गेलाच असता. आता चूल वगैरे पेटवायची, मग ती पुढं मॅगी होणार. मॅगी खाल्ल्यानंतर मग मॅगी खाऊन होईपर्यंत चहा जरी झाला असला, आणि चहाचं वगैरे पिऊन होईपर्यंत 7:30 तर नक्कीच वाजले असतील. त्यामुळे म्हटलं नकोच, 7:30 म्हणजे खूप होतात. आताच असं वाटतंय की नको, बाहेर नको जायला, म्हणजे इतकी भीती वाटतेय. आणि आमच्या शिरूर आणि जुन्नर तालुक्यामध्ये तर बिबट्याचं इतकं प्रमाण वाढलंय ना. शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा आत्ता वाढलंय, आणि जुन्नर तालुक्यामध्ये पहिलंच प्रमाण वाढलेलं होतं. त्याच्यामुळे नकोच वाटतं काही, म्हणजे रिस्क नको घ्यायला. एकदा अंधार झाला की मग आम्ही बाहेर कुठे जात नाही. मम्मी कसं सगळं द्याते. आम्ही हे सगळं म्हणजे चहा पावडर, आपली साखर, आणि हे आलं पण आणलं होतं. आणि आलं किसायला हे पण बाहेर सगळं आणून मांडेपर्यंत खूप उशीर झाला होता खरं तर. हा, चहाचा टोप राहिला होता. तरी पण एखादी गोष्ट विसरून राहिली की मग परत प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे म्हटलं नको. हे आतमध्ये मांडलं की मी एकदा असं कंपाऊंड मारलेलं आहे ना, मग जाळीच्या आतमध्ये आम्ही 11 वाजेपर्यंत जर राहिलो तरी काही टेन्शन नाहीये. पण जाळीच्या बाहेर असं म्हणजे अंधार झाला का राहूच वाटत नाही, म्हणजे इतकं टेन्शन आहे आम्हाला. राहू दे बाबू, नीट बस, बशी द. तुला मॅगी खायची मग ती शिजल्यानंतर खायची ना, लगेच नाही ना बाबू, शिजल्यावर खायची ती. तुला काय अभ्यास दिला शाळेचा?
कविता लिहायला सांगितली का वाचायला? पहिली वेळेला काय आता आम्ही आत्ता नाही काही बेत केला, पण उद्या सकाळी आपण नक्की चहा बनवू हे ना हिरू. त्याच्यावर चुलीवरचा चहा तुम्हाला नक्की दिसेल. उद्या आम्ही सकाळी उठलो का पहिल्यांदा देवपूजा वगैरे झाली का पहिल्यांदा चुलीवरती चहा बनवणार. कारण मी सरपण वगैरे आणून ठेवले आणि चहा तर नक्कीच होईल त्याच्यामध्ये. म्हणजे स्वयंपाक होईल एवढं नाही. सरपण आणलं थोडंच आणलं होतं. इथं सरपण वगैरे पण कुठं भेटत नाही. हा गॉगल लावून दाखव गॉगल लाव म्हणा. बघा आमचा गॉगल. माझं बाळ कसं दिसतंय गॉगल लावल्यावर. बघा हिरू दिसतोय ना का नाही दिसत? असं कर, असं स्माइल दे, असं कर ना. असं असते कसं असतंय ग ते? हा काही पण असं कसं तरी असतंय ना ते. असं हे करतात ना, असंच ना, असं असते. बाबा असं कर. 2 करायचं 2. म्हणजे बाबूड. आणि आम्ही तशी ना मॅगी आणत नाही बरं का जास्त. पण आता चुलीवरची मॅगी खायची होती आम्हाला. म्हणजे कसं आपलं ह्याच्या कुठं आपण गेलो का बाहेर ठिकाणी गेलो का आपल्याला कशी मॅगी खाऊशी वाटते, तशी आम्हाला चुलीवरची मॅगी खाऊशी वाटली होती हिरूला माझ्या. पण काही शक्यच नाही झालं. चुलीवरचा आपण दिवसा कधीतरी प्लॅन करू चुलीवरचा. आता सध्या इथं शेगडीवरतीच हे करून घेऊ. तर आता ही तुम्हाला दिसत नसेल, आता अंधार झालाय त्याच्यामुळं. पण ही आमची लाईटची शेगडी आहे आणि गॅस आतमध्ये आहे. पण ही लाईटची शेगडी आणि त्याची वायर अशी इथं जोडलेली वरती. आणि लाईट असती की मगच आम्ही वापरतो. तसं मी वापर नाही करत याचा. म्हणजे आता फक्त मॅगी करायची म्हणून. तसं मी फक्त पाणी आमचं उकळून पाणी पितो ना, तर ते हंडा वगैरे तापवते याच्यावरती. आणि कुकर लावायचा असला तर लावते. भाकरी वगैरे काहीच करता येत नाही याच्यावरती. कारण करंट वगैरे लागण्याची पण भीती असते अशा शेगडीवरती. त्याच्यामुळं मग काहीच नाही करता येत. आता या पाण्याला उकळी यायला लागली तर मी हे टाकून येते याच्यामध्ये. आणि ही मॅगी ना मी अशी फोडत नाही, म्हणजे बारीक बारीक तुकडे नाही करत. ही अशी टाकून देते. कारण की मग नंतर खायला खूप छान. खायला दे ना. नंतर खायची नाही काय खायचं मला. तर या म्हणा मंडळी मॅगी खायला. त्याने काय घेतले बघ. बाबू ते नको घेऊ. इकडे चल. इकडे ये. तिथे ठेव. आता हे 2 मसाले मॅगी झाल्यावर काही जण मॅगी मध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, वाटाणे असं काहीतरी टाकतात. पण आमच्या हिरूला त्याच्यामध्ये काहीच नाही आवडत. म्हणजे काहीच नाही. कांदा नको, टोमॅटो नको, त्याच्यामध्ये काहीच नाही. आपली सिंपल मॅगीच आवडते. त्याच्यामुळं मग तिच्यासाठी आम्हाला पण अशी सिंपलच खावी लागते. म्हणजे ज्या दिवशी हिरू नसेल त्या दिवशी मग मी कांदा, टोमॅटो, परत आपले वाटाणे वगैरे टाकून मस्त मॅगी बनवते. मला तशी आवडती पण. आणि अशी सिंपल पण आवडते. पण सिंपलपेक्षा मला तशी आवडते. पण हिरूसाठी आम्हाला सिंपलच खावी लागते. तुझे मॅगी त्याला आता काहीच नाही करायचं. फक्त ते पाणी घालायचं. मग एक मसाला घालायचा. हाय कर बाबू. हाय कर. हाय गाइस. हाय गाइस. तू ऐक ना बाबू. हाय गाईज कर. हाय गाइस. चमचा म्हणून हे बघा आमचा चमचा आहे. हे बघा चमचा. आणि आता आम्ही मॅगी खाणार आहे. मी खाय. चला. हॅलो गाइस. खाली बस. हॅलो गाइस. अशी बघा मॅगी होतात ना. आम्हाला खायची. तर चला मंडळी, आता आम्ही मॅगीचा आस्वाद घेतो. बघा आमची छान मॅगी अशी झाली. तिघांच्या पण प्लेटी. तर मॅगी आम्ही खातो आणि मग नंतर चहा पण ठेवतो आता. आणि चला तुम्ही पण आमचा व्हिडिओ असाच बघत राहा. आणि तुम्हाला आवडला का आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. हिरू मॅगी खायला बोलव. या मंडळी मॅगी खायला. हे बघा टोकली कसं खाते ती. बाबू हाय गाईज कर. हाय गाइस कर. तर चला आम्ही आता गरम गरम मॅगीचा आस्वाद घेतो आणि नंतर चहा ठेवतो. तर तुम्ही आमचा व्हिडिओ असाच बघत राहा. चला बाय. बाय बाय कर.